चित्त वाहे माऊलीचे चित्त. त्रास कोरबा काकाला झालाय पण निवारलंय माझ्या पांडुरंगाने. की लाभाविना स्वार्थी ठेवत परत प्रेम करत नाही माझा देव. तशीच माय आजपर्यंत सगळं केलं तिने पण स्वार्थ ठेवला. आई काय असते ना हे तर पांडुरंगालाच विचारा. आणि आई नावाची वाटते देवालाही नवलाई. साक्षात पांडुरंग परमात्मा स्वतःला म्हणून घेतो विठ्ठल. काय ताकद आहे ना आई नावा. फार गोड आई महाराज. आईचे उपकार आहेत ना. आई तुझ्या मूर्ती बाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्ती पैसा नाही माझ्या आईकडे पण लेक आली ना कुरवड्या बांधून देईल, पापड्या बांधून देईल, सांडगं बांधून देईल. सगळं थोडं 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 तिच्या पिशवीत माय. लहानपणी मी खेळत खेळत लहानपणी मी खेळत खेळत होतो जसा गे तान्हा. तुझा होतो जसा गे तान्हा. अमृताहुनी कोडाई वाजला तुफाना. अमृताहुनी कोडाई वाजला तुफाना. तुझ्या उपकाराची तुझ्या उपकाराची कधी जाणीव झालीच नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. किती साध्या आणि छोट्या गोष्टी आहेत बघा. शाळेतून घरी येताना शाळेतून घरी येताना उशीर मजला होई गाई. उशीर मजला होई. गल्लोगल्ली वाट पाशी तू ग माझी आई. गल्लोगल्ली वाट पाशी तू ग माझी आई. तुझ्या या उपकाराची तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झालीच नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. आई. एखाद्या लहानग्या निरागस लेकराची माय मरावी त्याला माहित नसावं मरण काय. आईच्या मड्याजवळ त्यांना जावं आणि आईला हलवून हलवून म्हणावं आई उठ ना गाई. आई उठ ना गाई मला शाळेत जायचं. आई माझा डबा भर ना ग. आई मला माहित आहे अख्खं गाव झोपलेलं असायचं तेव्हा तू एकटी उठलेली असायची. आज अख्खं गाव उठले गाई उठ ना ग. किती मोठे व्हा एखादी चूक करा माफ करणारा एकमेव ठिकाण म्हणजे माय. तुम्ही आईला लाथा मारा पण तिच्या तोंडात आशीर्वादच निघणार. पुंडलिकाने पुंडलिकाच्या बापाच्या कमरेत लाथ घातली. बाप दारात पडला. आईने विचारलं काय झालं. बाप म्हटला रक्ताचं दूध कोण पाजलंच ते यालाच का.
कमरेत लाथ घातली ग माझ्या. आई म्हणली जाऊ द्या ना हो, मांडीवर होता तेव्हा लाथा मारायचा ना, आता मारल्या म्हणून काय झालं. बाप म्हटला तेव्हाच्या लाथा निस्वार्थी होत्या, आताच्या लाथा स्वार्थी आहेत. आणि एवढं करून जर तुला तुझ्या लेकराची माया येत असेल ना, तर आईच्या प्रेमाला लाज नसता म्हणतात, हे काही खोटं नाही. माय ती माय असते. तुझे उपकार आई, तुझे उपकार, चांदणी तू कर चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर, तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगणं. आई देवापाशी निघ, आई तुलाच मार, आई माझी करावं एवढी आपली पात्रताही नाही, एवढी मोठी आई. आणि मग तुकोबराय म्हणतात, देवा फार बघितली रे नाती, पण जीवाला लाभलं, जीवाला लोभलं आणि जीवाला पटलं ते एकच. लेकराचे हित वाहे मागुलीचे चित, स्वार्थी खोटी वारव आहे त्याचे सर्वस्व. आज या पवार कुटुंबाने त्यांच्या आईच्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम एवढा गोड केला. त्यांच्या आईने त्यांचं कुटुंब स्वतःच्या खांद्यावर पेललं. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर, सगळ्यात मोठी व्यवस्थापक आहे आई, सगळ्यात मोठी. पण कधी कधी वाईट वाटतं हो. आपली मुलं आहेत ना दादा, मी तुम्हाला वाईट नाही म्हणणार, चांगली आहेत. आपली पोरं करोडो रुपयाचं बंगले बांधणार. किती रुपयाचे? व्यासपीठावर सांगते, करोडो रुपयाचे बंगले बांधणार. पण त्यात आपल्याला ठेवणार का नाही याची गॅरंटी जरा कमीच आहे. ती बंगले बांधणार पण आपल्याला नाही ठेवणार, बिकॉज ही विल गिल्ट ऑन यू. कारण आम्हाला हाय प्रोफेशनल, हाय क्लास, हाय एज्युकेटेड, हाय स्टेटस मध्ये धोत्रावाला बाप्पा नऊवारीतली आई नको आहे. आम्हाला जीन्स मधला सुट्या बुटातला बाप पाहिजे, सलवार कमीज मधली, जीन्स मधली, शॉर्टलेस मधली आई पाहिजे. बदलायचे का मायबाप? बदलायचे. ही संस्कृती हे सगळ्यात मोठा दागिना आहे हो. का बदलायचा? वाईटही तेवढं वाटतं, पण काही काही पोरांचं कौतुक वाटतं बघा. जशी वाईट मुलं आहेत ना, तशी चांगलीही मुलं या कलियुगात आहेत. कौतुक वाटतं त्या पोरांचं. अरे इंच दीड इंच कमी पडली छाती म्हणून माझा भाऊ 3:30 पहाटे 4ला उठतोय, अख्ख्या गावाच्या फेऱ्या मारतोय, स्वतःचं शरीर कमावतोय, पण स्वतःच्या संरक्षणासाठी नाही, देशाच्या रक्षणासाठी. कौतुक वाटतं त्या पोराचं दादा. अरे कौतुक वाटतं त्या पोराचं जे गावातल्या सप्त्यामध्ये पंक्ती वाढायला असतात. अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं जे टाळ घेऊन कीर्तनात उभा असतात. अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं जे मायबापाच्या कष्टाची जाणीव ठेव काहीतरी एज्युकेशन मध्ये मोठं करतात. अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं जे स्वतःच्या कमाईतनं मायबापाला जगवतात. कौतुक वाटतं त्या पोरांचं दादा. का वाटू नये? प्राऊड फील करणारी गोष्ट आहे. का वाटू नये? कणखर राहा रे, जाणीव ठेवा, नाही तर आमची निस्ता बाटा. परवा दिवशी मी एक पोरगा बघितला, हातभर झेंडा, मोठभर दांडा, कपाळा चंद्र करून मिशीला आकडण, पुढं शिवराय आणि पाठी शिवराय, आणि गाडीवर लिहिलं होतं पाठीमागं नंबर प्लेटवर, थोडी रिस्क आहे पण तूच फिक्स आहे. तू पुढे जाऊन बोलतो मार. तुम्ही मावळ्या नाही, तुम्ही
डोम कावळे इकडे बघ तिकडे बघ, तुम्ही काय मावळे का? आणि माझं मावळे जर अशस्त्र स्वराज्य घडलं नसतं, माझ्या मावळ्यांची नीतिमत्ता पवित्र आणि आचरण शुद्ध होतं, आई बहिणींची कदर होती, जाणीव ठेवा. आम्हाला जाणीव आदर कदर काय नाही महाराज. आम्ही 500,000 मतदान करणाऱ्या जाती, आम्हाला काय करायचं महाराज? कधी कधी आपल्यासाठी जे मेले ना ते सुद्धा वर बसून विचार करते, यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए, यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे की हरामजादों के लिए. कुठल्यासाठी मेलो रे? नसतो मेलो तरी परवडलं असतं. काय केलं काय आपण? काही नाही. अरे मी एका गावात केले पैशा पायी असा सरपंच केला ज्याला सही सुद्धा येईना दादा. रांगटा मारू मारू बेजार ठेव. 26 जानेवारी 15 ऑगस्ट झेंडा